हाय एव्हरीवन, आज आपण रोज पेटल्स बघणार आहोत. नेहमीप्रमाणे 6 लाईनचं एक दोरा घेतले आहे. 10.75 mm सुई घेतली आहे. मी नेहमीप्रमाणेच फर्स्ट लॉक करत आहे मी साडीला. त्यानंतर त्याच्याच बाजूला दुसरं लॉक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन वेळा लॉक केले आहे. त्यानंतर 4 चेन घालायचे आहेत. 1 2 तिसरा आणि हा चौथा. हे गोंड्या बांधण्यासाठी आहे. हे जागा गोंड्या बांधण्यासाठी आहे बघा. ह्याला सुद्धा लॉक करून घ्यायचं आहे कापड्याला. लॉक केल्यावर ना असेच 5 वेळा लॉक पुन्हा आपल्याला घालून घ्यायचं आहे. स्टार्टिंगपासून 6 लॉक व्हायला पाहिजे बघा. आत्ता 2 झालेत. हे तिसरं लॉक मी करून घेत आहे. आणि हा चौथा लॉक आहे. ह्याच्या अगोदर मी लॉक्स सिंगल क्रोशेट, डबल क्रोशेट आणि ट्रिपल क्रोशेट सगळे सांगितले आहे. त्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि पपचं एक फ्लावर तयार करून दाखवले, ते पण तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर. ते पण खूप सुंदर दिसत आहे डिझाईन. आज आपण इथं रोज पेटल्स बघणार आहोत. 6 वेळा सिंगल लॉक करून घेतल्यावर बीड्स घालत आहे. बीड्स काढल्यावर बीड लॉक एक, पुन्हा साडीला एक लॉक, असे 2 लॉक घालून घ्यायचं आहे. साडीला एकच लॉक बसतो. त्यानंतर ना 4 चेन घालून घ्यायचे आहेत आपल्याला. पेटल्स तयार करण्यासाठी 4 चेनची आवश्यकता असते. त्यानंतर बीडच्या या साईडला पहिले लॉकमध्ये लॉक करून घ्यायचं आहे आणि दुसरं लॉक त्याच्या पलीकडच्या खाणीलाच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने साडी पलटून ना पुन्हा एकदा चेन घालून घ्यायचं आहे. एक चेन गाठल्यावर डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. डबल क्रोशेटचं खांब तयार करून घ्यायचं आहे 2 वेळा. 2 वेळा नाही, 3 वेळा तयार करून घ्यायचं आहे. तीन वेळा झाल्यावर ना एक लॉक घालायचा आहे. लॉक
काढल्यावर ना पुन्हा डबल क्रोशेटचे 3 खांब तयार करून घ्यायचा आहे. खांब थोडेसे मोठे घेतला तरी चालेल, पेटल्स अजून खुलून दिसतात. तीन तुम्हाला तिथं मागं किती जागा असेल ना तितकं पेटल्स घालू शकता. मी ते 3च घालत आहे पेटल्स. हे तिसरा पेटल्स चालू आहे. डबल क्रोशेटचं खांब 3 वेळा घालायचं आणि एक लॉक घालून घ्यायचं आहे. बघा, हे तिसरं खांब आहे. तीन खांब झाल्यावर ना एक सिंगल लॉक घालून घ्यायचा आहे. काढल्यावर ना खाली साडीला ना त्याच दोऱ्याने अजून एक लॉक घालायचे आहेत. हे लॉक्स ना हे पण 6 लॉक यायला पाहिजे बघा. सहा लॉक झाल्यावर पुन्हा 4 चैन गोंड्या बांधण्यासाठी जिथपर्यंत येते तिथपर्यंत बघून लॉक करून घ्यायचं आहे. लॉक केल्यावर ना पुन्हा आता 5 वेळा लॉक घालायचे. टोटल 6 लॉक्स यायला पाहिजे बघा. पेटल्सच्या स्टार्टिंगला 6 सिंगल लॉक, पेटल संपल्यावर 6 लॉक यायला पाहिजे. तसेच गोंड्याच्या आजूबाजूला सुद्धा 6 सिंगल लॉक यायला पाहिजे बघा. एकदा बेसिक स्टेप माहीत झालं ना सगळंच डिझाईन सोपे वाटतात. माझे डिझाईन्स तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज रक्षाबंधन असल्या कारणाने सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन. थोडासा उशीर झालाय मला विश करायला, ॲडजस्ट करून घ्या. एक बीड लॉक झाल्यावर पुन्हा साडीला एकदा लॉक करून घ्यायचं आहे. बीड लॉक झाल्यावर 4 सिंगल चेन घालायचे आहेत. 2 तिसरं आणि चौथं झाल्यावर टर्न करायचं आहे साडीला. त्यानंतर बीडच्या पहिल्या लॉकमध्ये लॉक करायचं आहे आणि त्याच्या बाजूलाच दुसरं लॉक घालायचं आहे. लॉक झाल्यावर एक चेन घालून घ्यायचं आहे. त्यानंतर डबल क्रोशेटचं खांब तयार करून घ्यायचं आहे 3 वेळा. खूप सोपं आहे, एकदा ट्राय करा नक्कीच. 3 वेळा डबल क्रोशेटचे खांब तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक सिंगल लॉक घालायचं आहे बघा अशा पद्धतीने. डबल खांब आहे डबल क्रोशेटचं.
काय नाही हो, तुम्ही काय ना शिकत राहिला ना, तुमची ज्ञानशक्ती पण वाढते आणि नवीन असे डिझाईन तयार करायला तुम्हाला पण इच्छा होते. पेटल्स आहे ते फक्त काय अवघड असे काय नाही आहे. स्टार्टिंग एक सिंगल लॉक घालून डबल क्रोशेटचे 3 खांब घालायचे आहेत. पुन्हा लॉक घालायचा एक सिंगल. अशाच प्रकारे 3 वेळा करायचं आहे आणि एक पेटल तयार होतो. एक सिंगल लॉक आणि डबल क्रोशेटचे 3 खांब, त्यानंतर एक सिंगल लॉक, एक पेटल तयार होतो. फायनल लुकसुद्धा दाखवते तुम्हाला, खूप सुंदर असतो. आणि पेटल्सला तुम्ही मण्यासुद्धा लावलं तरी चालेल. मी तर मण्याचा जास्त वापर करत नाही आहे. आणि ह्याच्यासाठी प्राईस पण खूप काही नाही आहे. तर मी थंबनेलमध्ये बघितलाच असेल, 250 ते 350 रुपये इतकं बसेल. आणि तुमच्या एरियानुसार कम जास्तसुद्धा तुम्ही करू शकता. एरियामध्ये कसं रेट आहे आणि तुमचं मेहनत, तुम्हाला किती तास लागतो ह्याच्यावर पण अवलंबून आहे. सिंगल लॉक घालायचं आहे आता. सिंगल लॉक झाल्यावर ना, सिंगल लॉकच पुन्हा 6 वेळा कंटिन्यू करायचं आहे पेटल्सच्या नंतर. सिंगल लॉक 6 वेळा घालायचं आहे. चौथं झालं, हे 5वं आहे. थोडंसं व्हिडिओ क्वालिटी थोडंसं झूम असं येत आहे, प्लीज इग्नोर करा. पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की चांगला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. प्लीज सपोर्ट करा. आता 6 चेन झाल्यावर ना, सिंगल लॉक झाल्यावर ना, आता 4 चेन घालत आहे गोंड्या बांधण्यासाठी. आता 2 वेळा लॉक करून घ्यायचं आहे कापडाला. दोन वेळा पुन्हा चेन घालायचे आहेत. घातल्यावर थोड्याशा अंतरावर दोरा कट केलं की कट करून ओढायचं आहे, लॉक बसतो. बघा असे दिसतात पेटल्स. 3 गोंडे येतात. आवड असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले आहे डिझाईन. लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, मनपूर्वक धन्यवाद.